ऐतिहासिक भूमीमध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्त आयोजित या गौरव सोहळ्यामध्ये सहभागी होताना मला खरोखरच मनापासून आनंद होतोय। सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विखे पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते। सर्वप्रथम आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले त्या सर्वच पुरस्कारार्थींचं मी मनापासून अभिनंदन करते। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री विश्वासराव पाटील साहेब, मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ज्येष्ठ साहित्यिक व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी माननीय श्री उत्तमराव कांबळे साहेब, माजी मंत्री श्री अण्णासाहेब मस्के पाटील, माननीय खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे, आजच्या अत्यंत सुरेख कार्यक्रमाचे आयोजक माननीय खासदार डॉक्टर श्री सुजय विखे पाटील, माननीय आमदार श्री संग्राम जगताप, माननीय आमदार श्री काशीनाथ दाते, माननीय आमदार आशुतोष काळे, माननीय आमदार सौ मोनिकाताई राजळे, माननीय आमदार श्री विठ्ठलराव नंदे, आमदार श्री अमोल खताळ, माननीय आमदार श्री प्राजक्त तनपुरे, माननीय आमदार श्री अक्षय कर्डिले, माननीय सौ शालिनीताई विखे पाटील, माननीय डॉक्टर श्री राजेंद्र विखे पाटील, माननीय आमदार श्री लहू कानडे, माजी आमदार श्री चंद्रशेखर कदम, माजी आमदार श्री चंद्रशेखर घुले, माजी आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे, आपल्या अहिल्यानगरच्या महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर श्री धनंजय जाधव, पुरस्कार समितीचे अध्यक्ष माननीय श्री रावसाहेब कसबे साहेब, तसेच निवड समितीचे सर्व सदस्य श्री अविनाश आदिक, श्री बाबासाहेब गोते, श्री कपिलजी पवार, नितीनजी दिनकर, अशोक सावंत, दिलीप भारसिंग, अनुराधाताई नागवडे, श्री सीताराम गायकर, अजितराव कदम, सत्यवान पवार, प्रशांत गायकवाड, स्वाधीन गाडेकर, श्री अभय शेळके, राजेश परजने, तसेच आज आलेले सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजचे सर्वच सन्माननीय पुरस्कारार्थी श्री संजय गारडे, श्री निवृत्ती जोरी, श्री सतीश सचिन शिंदे, श्री सुरेंद्र दरेकर, डॉक्टर मालिनी इनामदार, सौ संहिता राजन, मराठी अभ्यासक परिषदेचे सर्वच प्रतिनिधी, सर्व सन्माननीय पत्रकार व मीडियाचे प्रतिनिधी, श्री आनंदजी भंडारी, श्री शैलजी हिंगे, श्री सोमनाथ वागचौरे व सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्वच सहकारी संस्थेचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे अधिकारी कर्मचारी, इथल्या सर्वच शिक्षकवृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आजच्या या सहकार पंढरीतील सर्वच माझे शेतकरी बांधव आणि दादांच्या सर्वच लाडक्या बहिणींनो, प्रवरानगर ही महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रवणारी प्रेरणाभूमी आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रचंड परिवर्तन घडवून आणलेलं आपण सगळे साक्षीदार आहात। सहकारी साखर कारखान्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरानगरच्या या पवित्र मातीमध्ये आज मी उभी आहे आणि ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे। गेल्या काहीच दिवसापासून मी माळेगाव सहकारी
साखर कारखान्याची चेअरमन म्हणून सहकार क्षेत्रात काम करत असताना महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या या प्रवरानगरच्या भूमीला भेट देणं, या सहकारीच्या पंढरीचं दर्शन घेणं हा माझ्यासाठी केवळ एक कार्यक्रमच नाही, तर माझ्या भाग्याचा आणि प्रेरणेचा हा क्षण आहे असं मला वाटतं. ज्या भूमीतून महाराष्ट्राला सहकार चळवळीचा विचार रुजला, वाढला आणि संपूर्ण राज्याला दिशा मिळाली, त्या भूमीला नतमस्तक होताना सहकार क्षेत्रात आणखी जबाबदारीनं आणि समर्पणानं काम करण्याची प्रेरणा मला नक्कीच मिळेल अशी आशा आहे. आणि याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीच शंका नाही. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून परवरा सहकारी साखर कारखान्याची सर्वत्र ओळख आहे. शेतकऱ्याच्या सहभागातून उद्योग उभारण्याचा व सामूहिक प्रयत्नांमधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा सहकाराचा आदर्श प्रकल्प प्रवरा मॉडेल हा विखे पाटलांनी देशासमोर ठेवला. विशेष म्हणजे प्रवरा हा केवळ साखर उत्पादनाचा कारखाना राहिला नाही, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि ग्रामविकासाची सांगड घालताना तो ग्रामीण विकासाचं एक व्यापक आणि अनुकरणीय मॉडेल बनलं. सहकार म्हणजे केवळ संस्था किंवा कारखानेच नाहीत, तर सहकार म्हणजे माणसाला जोडण्याची, सामान्य माणसाला सक्षम करण्याची आणि सामूहिक प्रयत्नांमधून विकास घडण्याची विचारधारा आहे. आणि हीच विचारधारा महाराष्ट्राच्या मातीत रुजवण्याचं ऐतिहासिक कार्य पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी केलं. आणि त्यांचा हा वारसा पुढे नेण्याचं काम पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी केलं. आणि आज मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब हा वारसा समर्थपणे पुढे नेत असताना आपण पाहत आहोत. त्याचबरोबर विखे पाटील परिवाराची चौथी पिढी डॉक्टर सुजय पाटील हे सुद्धा सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सक्रियपणे योगदान देत असताना आपण पाहतोय. आणि ही नक्कीच आनंदाची बाब आहे. आजच्या कार्यक्रमाला माझ्यासाठी एक विशेष भावनिक संदर्भसुद्धा आहे. या सहकाराच्या वटवृक्षाला उभारणीत आमच्या पवार कुटुंबाचाही छोटासा वाटा आहे. माझे सासरे, माझे चुलत सासरे, आदरणीय दादांचे चुलते पद्मश्री आप्पासाहेब पवार यांनी प्रवरा सहकारी कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काही वर्ष इथं काम केलेलं होतं. त्यामुळे प्रवरा परिवाराशी आमचं जुनं आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. या भूमीशी असलेला हा स्नेह आजच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा जागा झालेला आहे. आजचा हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा सोहळा नाही, हा साहित्य, पत्रकारिता, कला, नाट्य आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये आयुष्यभर योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्याचा, त्यांचं कौतुक करण्याचा हा सोहळा आहे. यंदाचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक उत्तम कांबळे यांना प्रदान करण्यात आला. त्यांचे पहिल्यांदा मनापासून मी खूप खूप अभिनंदन करते. श्री उत्तम कांबळे सरांनी आपल्या लेखनातून सामान्य माणसाचं जगणं, त्यांच्या वेदना, संघर्ष, अस्वस्थता आणि सामाजिक वास्तव याचं अत्यंत संवेदनशील चित्रण केलेलं आहे. अनिष्ट प्रथा, अस्वस्थ नायक, खोल जगणं, तिरंग्यातून गेला बाप, भेगाळलेल्या जखमा, उजड अंधाराचं आणि डोंगरासाठी काही फुले, थोडंसं वेगळं यासारख्या पुस्तकातून त्यांनी समाजातल्या उपेक्षित, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या जीवनाचा अत्यंत योग्य रीतीनं वेध घेतलेला आहे. त्यांच्या लेखनामध्ये वास्तवाची धार आहे, माणुसकीची ऊब आहे आणि परिवर्तनाचा असा सुंदर संगम त्यांच्या लेखनात दिसतो. त्यामुळे उत्तम कांबळे यांचे साहित्य केवळ वाचनीयच नाही,
तर वाचकाला अंतर्मुख करून समाजाकडे नव्या संवेदनशील दृष्टीनं पाहायला लावणार आहे. विशेषतः आई समजून घेताना हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक मी वाचलं आहे. या पुस्तकातून त्यांनी केवळ आपल्या आईचीच कहाणी सांगितली नाही, तर गरिबी, संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणाऱ्या एका आईचं सार्वत्रिक रूप आपल्यासमोर अगदीच यथार्थपणे उभं केलेलं आहे, जी की प्रत्येक आईमध्ये असतं. साहित्याबरोबरच पत्रकारितेच्या क्षेत्रातही उत्तम कांबळे यांनी प्रदीर्घ आणि उल्लेखनीय काम केलेलं आपण सगळ्याला माहिती आहे. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य सेवा जीवन गौरव हा पुरस्कार देण्याची परंपरा 2009 पासून सुरू आहे आणि या पुरस्कारानं मधु मंगेश कर्णिक, डॉक्टर आह साळुंके, डॉक्टर अरुण साधू, डॉक्टर सुधीर रसाळ, डॉक्टर गणेश देवी, डॉक्टर रारम बोराडे, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, प्रेमानंद गजवी यांच्यासह अनेक मान्यवरांचा गौरव झालेला आहे. यंदाचा हा 18वा जीवनगौरव पुरस्कार उत्तमराव कांबळे यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे या पुरस्काराची प्रतिष्ठा अधिकच अधोरेखित झालेली आहे, उंचावलेली आहे असं माझं मत आहे. मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करते, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. या जीवनगौरव पुरस्कारांबरोबरच आज विविध पुरस्कारांनी संहिता राजन, सुरेंद्र दरेकर, मालती नामदार, सचिन शिंदे, निवृत्त जारी, संजय गार्डेसह मराठी अभ्यासक परिषद व पुणे संस्थेचा सुद्धा गौरव होत आहे. या सर्वच पुरस्कारार्थींचं परत एकदा मी मनापासून अभिनंदन करते. साहित्य कला ही समाजाची संवेदनशील शक्ती आहे. समाजाच्या मनाला दिशा देणाऱ्याचं, प्रश्न विचारण्याचं आणि विचारांना चालना देण्याचा आणि माणुसकीची जाणीव अधिक समृद्ध करण्याचा काम हे सगळे साहित्यिक आणि कलावंत करत असतात. त्यामुळे अशा प्रतिभावंतांचा सन्मान करणं म्हणजे समाजाच्या सर्जनशीलता शक्तीचा सन्मान करणं आहे. आजचा हा कार्यक्रम डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या नावानं असलेल्या या सभागृहात होत आहे. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेलं योगदान लक्षात घेतलं तर या सभागृहात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला सुद्धा एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होतं आहे असं मला वाटतं. परवरानगरच्या या भूमीत उद्योग, सहकार, शिक्षण, संस्कृती यांचा सुंदर संगम घडला आहे. त्यामुळं आजचा साहित्यिक गौरव या भूमीत समृद्ध परंपरेला अधिकच उजाळा देणारा आहे. माझी खात्री आहे की पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या कार्यामधून प्रेरणा घेत असताना आपण सहकाराची ताकद अधिक मजबूत करूयात आणि साहित्य, कला, शिक्षण, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला अधिक संवेदनशील, समृद्ध आणि प्रगत बनवूया. उत्तमराव कांबळे सरांना मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कार्याचा सन्मान आहेच, पण त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासासाठी तो नवी ऊर्जा देणारा आहे असा मला विश्वास आहे. सर्व पुरस्कारार्थींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करते आणि या सुंदर प्रेरणादायी कार्यक्रमासाठी विखे पाटील परिवारानं मला मनापासून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. इथेच थांबते. धन्यवाद.